नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड शक्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की महाराष्ट्राचे माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणजे काँग्रेसचं वाटोळे, की ज्यांनी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसचं वाटोळं केलं, किंवा ह्या प्रदेशाध्यक्षाला कोणीही प्रस्थापित काँग्रेसी लोक कधी विचारत नव्हते. आणि आज नाना पटोलेंपेक्षा वाटोळे करणारे म्हणजे सपकाळ, की यांना कोणीही विचारत नाही, यांना कोणी ओळखत पण नाही. नाना पटोलेंना निदान कोणीतरी ओळखत तरी होतं. नाना पटोले ज्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेतलं, काँग्रेसचं वाटोळं करून घेतलं, अशा ह्या व्यक्तींनी, नाना पटोलेंनी आज मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा रिजेक्टेड माल आहे असं म्हटलेलं आहे. आता आपण नाना भाऊ किती हुशार आहेत, आणखीन किती तल्लख बुद्धी आहे त्यांची, की जे भाजपमधनं निवडून गेले एकेकाळी खासदार म्हणून, मंत्री केलं नाही म्हणून भाजपमधनं बाहेर पडले, आज काँग्रेस त्यांना संत्रीसुद्धा करत नाही आहे. मंत्री तर सोडा, काँग्रेसचं मंत्रिपद येतच नाही, पण काँग्रेस त्यांना संत्रीसुद्धा करत नाही आहे. ज्या माणसाची काँग्रेसचा संत्री व्हायची लायकी नाही, तो माणूस आज मोदींना रिजेक्टेड माल म्हणतो. आज मोदींची सगळ्या जगामध्ये वाहवा होती, सगळं काही त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मान सन्मान अनेक, म्हणजे मोदींना जेवढ्या राष्ट्रांचे सर्वोच्च मान मिळालेले आहेत तेवढे कुठल्याही पंतप्रधानाला आजपर्यंत मिळालेले नाहीत. कुठल्याही नेहरूला मिळाले नाहीत, कुठल्या गांधीला मिळाले नाहीत, कोणालाच मिळालेले नाही आहेत. मनमोहन सिंगना तर कोणी विचारतही नव्हतं ना ओळखतही नव्हतं. पण मोदींना आज आंतरराष्ट्रीय पातळीवर, म्हणजे ज्या अमेरिकेने मोदींना अमेरिकेत यायचं नाही म्हणले, ते पायगड्या घालून मोदींना बोलवायला लागलेत. मोदी आज भारताच्या पासपोर्टला भारतीयांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी. नाना पटोले एक माझ्या माहितीप्रमाणे भंडाऱ्यातून येतात का गोंदियातून येतात, कुठून तरी तिकडनं येतात, पण त्यांना तिथेही कोणी विचारत नाहीत. 257 मतांनी ते निवडून आले. म्हणजे पडता पडता म्हणजे साध्या माणसाकडनं ते 257 मतांनी निवडून, फार मोठा माणूस त्यांच्यावर विरुद्ध उभा होता अशातलाही भाग नाही. ते काँग्रेसनी त्यांना महाभकास आघाडीमध्ये त्यांना हे केलं, काय म्हणतात त्याला, स्पीकर केलं. ते स्पीकर केल्यावर त्यांना स्पीकरशिपसुद्धा व्यवस्थित सांभाळता आली नाही, म्हणून त्यांना मंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी स्पीकरचा राजीनामा दिला. कसलं काय कसलं काय, ते स्पीकरशिपचा पण राजीनामा दिला, मंत्री पण झाले नाहीत, ते काहीच होऊ शकले नाहीत. ते असे सर्व दृष्ट्या अपयशी विद्वान नाना पटोले हे मोदींना रिजेक्टेड माल म्हणतात. इंग्लिशमध्ये रिजेक्टेड कसं लिहितात हे तरी नाना पटोलेंना माहिती असेल की नाही माहिती नाही. आज नाना पटोलेंना कोण, म्हणजे आज तुम्ही बघा काँग्रेसमध्ये म्हटलं तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोराट, आता बरीच लोकं ते इथे आलेली आहेत त्यामुळे तिथे राहिलीत किती मला माहीत नाही, पण ही जी काही लोकं आहेत हे त्या, किंवा तुमचे सतेज पाटील वगैरे, ही जी लोकं आहेत जी मला आत्ता थोडीशी नावं लक्षात राहिलेली आहेत काँग्रेसमधली, ती सगळी जी लोकं राहिलेली आहेत ते नाना पटोलेंना दरवाजात उभं करत नाहीत. आणि हे मोदींना रिजेक्टेड माल. अरे तुम्हाला रिजेक्ट कशाला करायचं आणि एक्सेप्ट कशाला करायचं हेच माहीत नाही, त्याला ते रिजेक्ट ते मोदींवर बोलायला लागले. जे मोदी सगळ्या जगात एक्सेप्टेड आहेत, म्हणजे स्क्वॉडमध्ये एक्सेप्टेड आहेत, ब्रिक्सचे ते चेअरमन आहेत, अनेक ठिकाणचे आज ते व्हेटो मिळवण्यामध्ये यशस्वी होणार आहेत. आज त्यांनी इतके भारताला 2014 ते 2026पर्यंत एकही भ्रष्टाचाराचा याच्यावर सेंट्रल लिडरशिपवर कलंक नाही. आणि हे भ्रष्टाचाराने माखलेले, ज्याला रिजेक्टेड एव्हरीवेअर, म्हणजे ह्यांच्या नेत्या यथा राजा तथा प्रजा म्हणतात ना, तसं आहे. राहुल गांधी रिजेक्टेड आहे, सपकाळ रिजेक्टेड आहे, नाना पटोले रिजेक्टेड आहे. एक्सेप्टेड कोण आहेत? आणि यांना एक्सेप्ट कोणाला, ह्यांना एक्सेप्टेबल कोण आहे तर राहुल गांधी. तर राहुल गांधी एक्सेप्टेबल आहे यांना, तर हे मोदींना रिजेक्टेडच म्हणणार. कारण ज्यांना रिजेक्टेड आणि एक्सेप्टेडमधलाच फरक कळत नाही ते मोदींना रिजेक्टेडच म्हणणार. नाना पटोलेंचं कर्तृत्व काय,
की त्यांनी त्यांच्या लिडरशिपमध्ये मोठं यश घेऊन काँग्रेसला किंवा ते जिथे कुठे आहेत तिथे त्यांना काही यश मिळालं आहे का? अत्यंत अयशस्वी असा हा नाना पटोले नाना पटोले व्यक्तिमत्व. हां, फक्त काय आहे की चांगला बांधा, उंच, हँडसम पर्सनॅलिटी आहे, पण बाकीच्या दृष्टीने पूज्य, शून्य. म्हणून मोदींना रिजेक्टेड म्हणायचं. म्हणजे जो भाजप सोडून इथे आला, म्हणजे भाजपमध्ये राहिले असते तर आज एखाद्या दिवस त्यांना मंत्रिपद मिळालं पण असतं, पण त्यांना मंत्रिपद नको होतं तिथे आणि त्यांना काँग्रेसचं संत्रीपद पण मिळालं नाही इथे. म्हणजे काँग्रेस ते गोंदिया, भंडारा कुठले जे आहेत तिकडचे सुद्धा यांना संत्री करायला तयार नाहीत. मंत्री सोडा, अध्यक्ष सोडा, संत्री करायला तयार नाहीत. म्हणजे ज्या काँग्रेसनी यांना रिजेक्ट केलेलं आहे, ज्या काँग्रेसच्या आमदारांनी यांना रिजेक्ट केलेलं आहे, ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यांना रिजेक्ट केलेलं आहे, हे मोदींना रिजेक्टेड माल म्हणतात. तुम्ही तुमच्या भंडारा गोंदियाचं जे काय तिकडे कुठले आहेत त्याचं तुम्ही आजपर्यंत काही भलं करू शकला नाहीत. ज्याला तुम्ही नक्षलवादापासून हे करू शकला नाहीत ते आमच्या अमित भाईंनी केलं. बिकॉज यू आर अ रिजेक्टेड पर्सन. तुम्ही रिजेक्टेड माल आहात आणि तुम्ही हा रिजेक्टेड माल हा म्हणजे जो एक्सपोर्ट रिजेक्ट माल होतो त्याला कोणी विकत घेत नाही, अगदी कवडीमोल किमतीत विकला जातो. तसे नाना पटोले आणि मोदी इज एक्सेप्टेड म्हणून त्यांना ते रिजेक्टेड आणि एक्सेप्टेडमधला फरक कळत नसल्यामुळे नाना पटोले यांनी त्यांची अक्कल पाझाळून परत यांची संगत कोणाशी? जाफराबादी वडेट्टीवारशी, की ज्यांना कोणीच विचारत नाही. नाना पटोलेंना काहीतरी केलं, यांना तर सारथीचं अध्यक्ष केलं तर लाथ मारून बाहेर काढलं सगळ्या मराठ्यांनी. कसे त्यांचे चेहरे झाले होते बघा त्यावेळेस. म्हणजे साधं अध्यक्षपद पोचवता येत नाही अशी ही यांची संगत. नाना पटोलेंनी यांच्यावर रिजेक्टेड बोलू नये. आज एवढंच. धन्यवाद.